आहा, काय मऊसूत गावरान तुपातला शिरा, काय चमचमीत बिलकुल असा जिभीवर टाकल्याबरोबर असा विरघळणारा असा एक नंबर शिरा बनवला मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली, ते म्हणजे रव्याचा शिरा कसा बनवायचा. तर आता सध्या लग्नाची सराई चालू आहे, लग्न सराई चालू आहे. तर नव्या नवऱ्या मस्त घरी येतात, तर पहिल्यांदा त्याच्या ऐकून एकच आशा असते की शिरा बनवता येते का नाही. खास तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली. तर नव्या नवऱ्या हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आहे ना, एक नंबर व्हिडिओ आहे. असा जर शिरा तुम्ही नवीन घरात गेल्यानंतर जर बनवला ना, बस सासू सासरेने केली तुमची बल्ले बल्ले, बस एक नंबर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता रेसिपी स्टार्ट करू. तर त्यासाठी मी घेतली 1 वाटी शिरा, मस्त बारीक शिरा आहे हा एकदम. तर हा 1 वाटी शिरा घेतला आणि त्याच्यासोबत अर्धी वाटी हे साखर घेतली. तर शिरा चांगला व्यवस्थित साफ करून घेतला. अर्धी वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी मस्त गावरान साजूक तूप घेतलं, है ना. आणि काही ड्रायफ्रूट्स घेतले, थोडेफार काळे मनुके घेतले, हिरवे मनुके घेतले आणि बदाम काजू घेतले, असे ड्रायफ्रूट्स घेतले. आणि थोडीशी मस्त विलायची घेतली, विलायची पावडर, विलायची मस्त कुटून घेतली बारीक, है ना. तर चला आता स्टार्ट करू. तर गॅस ऑन केला, गॅसवर ठेवलं पॅन. तर एकदम आपल्याला ना स्लो फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित शिरा भाजून घ्यायचा आहे. तर पहिले आम्ही 5-6 चमच इथं तूप घेऊ राहिली. तर तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात टाकून घ्यायचा शिरा. आणि शिरा ना एकदम बिलकुल स्लो फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित भाजायला लागते शिरा, आहे ना. तर बघू शकता एकदम स्लो फ्लेममध्ये. आणि हा शिरा बनवताना अतिच थांबायला लागते गॅसजवळ, असं नाही की चला बा आता दुसरं काम करतो, नाही. व्यवस्थित शिरा भाजून घ्यायचा. असं थोडंसं भाजून घेतल्यानंतर 5 मिनिट डबल आपण त्याच्यातनी तूप टाकायचं. तर डबल तूप टाकलं, तुम्ही बघू शकता. आणखीन 5 मिनिट व्यवस्थित स्लो फ्लेमवर, 2 मिनटासाठी व्यवस्थित स्लो फ्लेमवर आपल्याला त्याला भाजून घ्यायचा आहे शिऱ्याले. असंच भाजत राहिलं की बिलकुल तो जो शिरा आहे ना वास सोडते, मस्त खमंग असा वास सोडते शिरा. आणखीन याच्यात थोडंफार तूप टाकून तर व्यवस्थित शिरा भाजून घ्यायचा आहे आपल्याला स्लो फ्लेमवर. तर हे बघू शकता, आणखीन तूप टाकून घेतो मी, कारण अर्धी वाटीचे तूप घेतलं ना, ते 2-3 वेळा पूर्ण टाकून पूर्ण तूप खतम करून टाकलं आपण याच्यात टाकू तर पूर्ण अर्धी वाटी तूप हे लागलं शिऱ्याला, आहे ना. तर व्यवस्थित हा भाजून घेतला आणि आहा, काय एक नंबर बिलकुल वास सुटला रव्याचा. तुम्हाला येऊ राहिला का वास? प्लीज कमेंट करून सांगा. असा मस्त वास सुटला ना रव्याचा. वास सुटल्याबरोबरच हे समजून घ्यायचं की आपला रवा आता पूर्ण भाजला गेला. रवा असा भाजायचा ना की जाळून नाही टाकायचा, आहे ना. तो बिलकुल पांढराच राहायला पाहिजे, पण त्याचा वास सुटला पाहिजे असा रवा आपल्याला भाजायला लागते. तर हे बघू शकता, त्यासाठी मी घेतलं. आता गरम पाणी करू आपण शिऱ्यातनी टाकायसाठी. तर 1 ग्लास पाणी घेतलं. आणखीन मी त्याच्यातनी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं बरं. असं 1.5 ग्लास पाणी हे होऊन गेलं, कारण थोडंसं पाणी कमी पडलं होतं. कारण रवा अशी चीज आहे ना, त्याच्यात कितीक पाणी टाकलं आपण शिऱ्यासाठी तर तो रवा शोषून घेते, आहे ना. फक्त शिरा करताना जास्त पाणी टाकायला लागते, रव्याचे लड्डू करताना नाही. तर हे बघू शकता, आता थोडं पाणी आपण टाकून हा जो रवा आहे तो व्यवस्थित भिजत घालू. आणि आता आपण साखर टाकू, आहे ना, कारण साखर टाकल्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला ठेवावं लागते, साखर विरघळून जाते व्यवस्थित. तर आता डबल जे पाणी आहे ते सगळं पाणी याच्यात टाकून घेतलं. तर कमी पाणी पडलं होतं म्हणून मग आणखीन अर्धा ग्लास मी शिल्लक टाकलं. तर हे बघू शकता, आता व्यवस्थित शिरा जो रवा आहे आपला व्यवस्थित पाण्यात भिजून घेऊ आणि वरून विलायची टाकून देऊ. आता विलायची टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर व्यवस्थित मिक्स करा. म्हणून म्हणलं मी की रव्यामध्ये किती पाणी असलं तरी रवा हा शोषून घेते. हे बा 1.5 ग्लास पाणी टाकलं होतं. तर तुम्ही ना पाणी गरम करताना जास्तच पाणी तुम्ही ठेवत जा. तर हे आता ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता. आणि स्लो फ्लेमवरच आपल्याला रवा हा होऊ द्यायचा आहे. स्पीड जास्त करायची नाही आहे ना, स्लो फ्लेमवरच आपल्याला रवा व्यवस्थित होऊ द्यायचा आहे. तर बघू
तर बघू शकता मित्रांनो, काय एक नंबर शिरा झाला आपला, असा जिभेवर टाकल्याबरोबर असा मऊसूद, बिलकुल तोंडात टाकल्याबरोबर बिलकुल विरघळणारा असा एक नंबर शिरा बनला आहे। पा कणकण दिसू राहिले रव्याचे आहे ना, तर एक नंबर असा शिरा झाला मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, एक नंबर आपला शिरा बनके रेडी झाला। तर शिरा करताना व्यवस्थित आपल्याला शिरा भाजून घ्यायचा आहे, व्यवस्थित भाजा लागते, तो स्लो फ्लेमवर आहे ना। अशा काही टिप्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवा लागते। तर बघू शकता मित्रांनो, आपला शिरा झाला आता एक नंबर रेडी। तर असा जर शिरा जर नव्या नवरीनं जर बनवला घरात पहिल्यांदा किचनमध्ये, तर काय मग सासू सासरे तर डोक्यावरच घेतात बा सुनीले आहे ना। सुनीची तर होते, मग नवी नवरीची तर होते मस्त बल्ले बल्ले आहे ना। एक नंबर बिलकुल शिरा झाला, हा हा बिलकुल असा जिभेवर टाकल्याबरोबर विरघळणारा। तर मित्रांनो, खरं सांगा, तुम्हाला मनापासून जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा, आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा, ताकी जो भी मी व्हिडिओ टाकेल तो तुमच्याकडे तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जाणार आहे। तर आज व्हिडिओ इथं समाप्त करू, परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।